ठाण्यातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या गडकरी रंगायतन आणि तलावपाळी परिसरातील रस्ता मंगळवारी रात्री खचला. रस्त्याच्या कडेला असलेले ड्रेनेजचे चेंबर खचून रस्त्यावरती अंदाजे 10 फूट खोल खड्डा पडला असून या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. तसंच अपघात होऊ नयेत यासाठी खड्ड्या पडलेल्या परिसरात धोकापट्टी लावण्यात आली आहे. ठाणे शहराचं सांस्कृतिक केंद्र म्हणून गडकरी रंगायतन नाट्यगृह ओळखलं जातं. मासुंदा तलावाशेजारी हे नाट्यगृह असून या परिसरातील रस्ते ठाणे स्थानक परिसराशी जोडण्यात आले. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. असं असतानाच या मार्गाच्या कडेला असलेले ड्रेनेजचं चेंबर खचून रस्त्यावर अंदाजे 10 फूट खोल खड्डा पडल्याचा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. मात्र रस्ता खचण्याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. रस्त्याच्या कडेला हा प्रकार घडला असून उर्वरित रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आलाय. गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या बाजूला HDFC बँकेसमोर डॉक्टर मूस रोडवरती ड्रेनेज चेंबरचं झाकण खचलं आणि रस्त्यावरती अंदाजे 10 फूट खोल खड्डा पडला. याबाबत स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खड्डा पडलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी बॅरिकेडिंग करून धोकापट्टी लावली आहे. याबाबत संबंधित विभागाला कळवण्यात आलं असून संबंधितांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील 67 कर्मचाऱ्यांना प्रशासनानं पदोन्नती दिली असून वरिष्ठ लिपिक, अग्निशमन प्रणेता आणि सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर ही पदोन्नती देण्यात आली आहे. प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ठाणे महानगरपालिका ही नागरिकांना सेवा देणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. पालिकेत मागील 8 ते 10 वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे अनेक पदं रिक्त होती. त्याचा परिणाम नागरी सुविधा पुरवण्यावर होत होता. दरम्यान पालिकेमार्फत नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक जलद मिळाव्यात आणि कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नतीकरिता विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या आस्थापनेवरील 67 कर्मचाऱ्यांना प्रशासनानं पदोन्नती दिली आहे. यामध्ये वरिष्ठ लिपिक पदावर 46, अग्निशमन प्रणेता या पदावर 19 तर सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर 2 जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीमुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त सौरभ राव आणि प्रशासनाचे आभार व्यक्त केलेत. लिपिक गेल्या अनेक वर्षापासून त्यांची प्रमोशनचा विषय बाकी होता. ह्या संदर्भात सन्माननीय आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आयुक्तांशी बोलणं केलेलं आहे. त्यानंतर आयुक्तांनी तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत की ज्यांचं प्रमोशन गेल्या अनेक वर्षापासून थांबलेलं आहे त्यांना प्रमोशन देण्यात यावं. आणि आज आपण पाहिलं असेल की सर्व भगिनी ह्या ठिकाणी महापालिकेतल्या त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय की 10 वर्षानंतर त्यांचं हे लिपिक वरून अवर्ग लिपिक झालेले आहेत. आता उद्या बहुतेक अवर्ग लिपिक आहेत त्याचे उपखाते प्रमुखांची ऑर्डर उद्या देखील निघणार आहे. त्यांचे देखील काम होणार आहे. ह्या ठिकाणी मनोज शिंदे साहेब, संगारे मॅडम आहेत. एक आम्ही हा पाठपुरावा करतोय. सर्वांनी एकत्रित मिळून हा पाठपुरावा केला आणि शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे आज त्या ठिकाणी जे लिपिक होते त्यांना अवर्ग लिपिक यांचं प्रमोशन मिळालेलं आहे. काम करताना आम्हाला हाच आनंद आहे की त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिल्यानंतर आमचं देखील आनंद होतो की अशा प्रकारची कामं होत असतात. तशा प्रकारचं आम्हाला समाधान देखील मिळतं. वडाळा कासरवडवली मेट्रो स्थानकाच्या छताचं काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे माजिवडा उड्डाणपुलावरून नाशिक आणि घोडबंदर रोडकडे जाणारी वाहतूक 28 ते 31 मे या कालावधीत रात्री 10 ते पहाटे 5 या वेळेत पुलाखालील मार्गावरून वळवण्यात येणार आहे. दरम्यान नाशिक आणि घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीचा परिणाम होणार आहे. महामार्गावरील ज्युपिटर रुग्णालयाजवळ मेट्रो स्थानकाचं काम सुरू असून त्यावर छत उभारण्यासाठी कॉलम उभे केले जाणार आहेत.
या कामादरम्यान जॅक बीम टाकून त्यावर राफ्टर उभारले जातील. हे काम 60 टन असलेल्या क्रेनच्या साहाय्याने होणार आहे. रात्री 10 वाजता भली मोठी क्रेन उभी करण्यात येणार आहे. पहाटे 5 पर्यंत हे काम सुरू राहणार असल्यानं या पुलावरून घोडबंदर रोड आणि नाशिककडे जाणाऱ्या सर्वच वाहनांना बंदी घालण्यात आल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेच्या वतीनं देण्यात आली आहे. मुंबईकडून नाशिक आणि घोडबंदर रोडकडे जाणारी वाहनं माजिवडा उड्डाण पुलावर न जाता पुलाखालून कापूरवाडी सर्कल येथील इच्छितस्थळी जातील. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेसमध्ये लावण्यात येणार असल्यानं या नवीन बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित असतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. एसटी महामंडळाच्या ठाणे नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या स्मार्ट बसेसमध्ये बसवण्यात आलेल्या IT सुरक्षा प्रणालीची पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी ठाण्यात केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एसटीचे अधिकारीही उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या दररोज सरासरी 55 लाख प्रवाशांना दळणवळण सेवा देणाऱ्या एसटी बसमधील प्रवास अधिकाधिक सुरक्षित झाला पाहिजे या उद्देशानं AI तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली नव्या बसेसमध्ये लावण्यात येणार असल्याचं सांगितलं. चालकाच्या बस चालवण्याच्या पद्धतीपासून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालींवर देखरेख करणाऱ्या CCTV कॅमेऱ्यांसोबत वायफाय, LED स्क्रीन, GPS प्रणालीसह फोम बेस आग प्रतिबंधक प्रणाली देखील बसवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या उपकरणांमुळे महिलांना सुरक्षितरित्या प्रवास करता येणं शक्य होणार असून चालकाला गाडी चालवणं अधिक सोपं होणार आहे. तसंच त्यानं मद्यपान केलं असलं किंवा त्याला झोप येत असली तरीही सायरनद्वारे लगेच कळणार असल्यानं प्रवाशांना सुरक्षितरित्या प्रवास करता येणं शक्य होणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मी मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो. मी स्वतः बसमध्ये पाहिलं, त्यामध्ये सगळे CC कॅमेरे आहेत. AI अंतर्भाव या ठिकाणी करतायत. ड्रायव्हर जर झोपला असेल ते ताबडतोब निदर्शनास येणार. ड्रायव्हर फोनवर बोलत असेल ते निदर्शनास येणार. ड्रायव्हरनी कधी ड्रिंक घेतली असेल तरी सुद्धा ही गाडी ताबडतोब अलार्म वाजवणार आणि या ठिकाणी बिलकुल सुरक्षित सेवा या ठिकाणी मिळणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती मिळणार आहे. प्रत्येक अपडेट जे आहे या ठिकाणी मिळणार आहे. विशेष करून महिलांसाठी आपल्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही पूर्णपणे फुल प्रूफ सुरक्षित बस सेवा आणि स्मार्ट सेवा या ठिकाणी आजपासून सुरू होते. याचा लाभ प्रवाशांना होईल आणि होणारे अपघात टळतील, होणारे दुर्घटना ज्या आहेत त्या टळतील आणि जे काही बसमध्ये होणारे गैरप्रकार आहेत या सगळ्याला 100% फुल स्टॉप मिळेल. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या वतीनं प्रेस काउन्सिल ऑफ इंडियामध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या नियुक्तीनं ठाण्याच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेलाय. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या 3 सदस्यांच्या नावांची घोषणा मंगळवारी रात्री उशिरा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्यासह कालीचरण मुंडा, संबित पात्रा यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संस्था देशातील पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांचं संरक्षण करणारी, प्रसार माध्यमांवर देखरेख ठेवणारी आणि पत्रकारांना योग्य मार्गदर्शन करणारी एक महत्त्वाची संविधानिक संस्था म्हणून कार्यरत आहे. नरेश म्हस्के यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाची आणि वक्तृत्वाची या परिषदेवर नियुक्ती झाल्यानं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला निश्चितच नवं बळ मिळेल असा विश्वास शिवसेनेचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय. खासदार नरेश म्हस्के यांना नुकताच संसदरत्न पुरस्कार जाहीर झालाय. खासदार नरेश म्हस्के हे महत्त्वपूर्ण केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समितीचे सदस्य तसंच वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 छाननीसाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य, हिंदी भाषा सल्लागार समिती, पोस्ट आणि दूरसंचार मंत्रालय सल्लागार समिती सदस्य म्हणून कामकाज पाहत आहेत. आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या काही महिन्यातच संसदेतील महत्त्वपूर्ण पद भूषवित असल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदनही होत आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा, शिवसेनेचे गटनेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेलं मार्गदर्शन, दिलेलं प्राधान्य यामुळेच आपल्याला संसदेत काम करण्याची ऊर्जा मिळत असून या दोन्ही नेत्यांचं आपल्याला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवणारा मतदार राजा, महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, महिला आघाडी आणि शिवसैनिकांचं हे यश असल्याची प्रतिक्रिया म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.